जय जगत मित्रांनो, समाज माध्यमांच्या मधून फेसबुक असेल किंवा इतर कुठली समाज माध्यमे त्यातून रोज नवे नवे आयकॉन उगवत राहतात. समस्या पुढे येते, समस्या पुढे आली की ती समस्या हातात घेऊन एक मोठा युगपुरुष मीडियामधून जन्माला घातला जातो. येदा येदा ही धर्मश्य असा त्याचा अवतार असतो. आपण असं समजूया की एखादा भारतीय सिनेमाचा नट अमेरिकेत गेला आणि तिथे त्याला काही कारणाने विमानतळावर त्याची अंगावरचे कपडे वगैरे काढले, त्याचा अपमान झाला की लगेच सबंध भारतीय, मग त्याचा धर्म मुस्लिम का असेना, हे बिकम्स अन इंडियन आयडल. एकदम मोठा असा आयकॉन तो होऊन जातो. स्थानिक पातळीवर सुद्धा एखादी समस्या पुढे आली की त्या समस्याला विरोध करणारी किंवा त्याच्या प्रतिकाराची बाजू घेणारी एक व्यक्ती कुठली का असेना, आपल्या अंजली ते दमानिया ह्या अशा त्या भूमिका करत असतात. हा माझा रोष काही त्यांच्यावर नाही, रोगसुद्धा त्यांच्यावर नाही, एक सहज सुचलं त्यांचं नाव म्हणून घेतलं. एखादी स्थानिक समस्या असेल की लगेच एखादा वकील आणि त्याला कुठेतरी 2-4 महिन्यासाठी म्हणून त्याची सनद किंवा त्याची वकिलीवर कुठल्या त्याच्या त्या बाररूमनी बंदी घातली की लगेच तो एक जिंदा शहीद असा अवतार त्याच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या मधून आणि सगळीकडून मग त्याचा असा एक काय म्हणता येईल, कार्पेट बॉम्बिंग केल्यासारखं मारा सुरू करून देतात. तर आजच्या या नव्या क्लिपचं रेळाचं माझं शीर्षक आहे की असंतोषाचे गांडूळ खत तयार करणे. कुठलाही असंतोष तयार झाला की त्याला एक आयकॉन देतात मोठा. जसं एक किसन हजारेंचं उदाहरण आहे. संबंध 30 वर्ष त्यांनी 3 दशकांच्या पेक्षा जास्त छोट्या मोठ्या समस्या, छोट्या मोठ्या पाण्याचा आयकॉन केला त्यांना. जमिनीतली पाण्याची पातळी जिरवणे, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की सर्वात जास्त पाण्याची पातळी जर कुठे खाली गेली असेल तर अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये, जिथे अण्णा हजारेंचा ठिया असतो, त्या कुठल्या तरी मंदिरामध्ये, यादव बाबा वगैरे. तर अशा पद्धतीने नवे नवे विरोधाभास आपल्या पुढे येत असतात आणि विषमतांचं, समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे आयकॉन निर्माण केले जातात. आणि ते काय करतात की नुसतं लोकांच्या मनामधला रोष, जसा कधी काळी तो कलाकृतींच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून, त्याला कॅथॅरेसिस असं म्हटलं आहे ग्रीक तत्ववेत्यांनी, अरिस्टॉटल, प्लेटो यांनी, की लोकांच्या भावना शिगेला न्यायच्या आणि तो रोष कसा मॅनेज करता येईल ह्याच्यासाठी मग प्रयत्न करायचे आणि त्याचं कलेच्या माध्यमातून निराकरण करायचं. पण अलीकडच्या काळामध्ये आयुष्याचा वेग इतका वाढला की रोज नव्या समस्या निर्माण होतात आणि नवे नवे आयकॉन आपल्या भेटीला येतात. आयकॉन आला की त्याची परिभाषा, त्याची देहबोली, अत्यंत प्रेक्षणीय असं सगळं वातावरण असतं. आणि त्यातून विषमता कशी, खरी विषमता कशी बाजूला जाते, किंवा खरी विषमता म्हणा, खऱ्या समस्या म्हणा, ह्या सगळ्या बाजूला सारून कृत्रिम समस्या लोकांच्या पुढे मांडायच्या आणि त्यातून लोकांचं एक भावनिक काय म्हणता येईल, शोषण, इमोशनल ब्लॅकमेलिंग दॅट दे कॉल इट, असं करत राहायचं. तर ह्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून सबंध असंतोषाचं गांडूळ खत ते तयार करतात आणि व्यवस्थेची शेती पिकवण्यासाठी ते सुपीक गांडूळ खत उपयोगी पडतं. त्यांना अनेक विशेषणं लावली जातात. तर या असंतोषाचे
गांडूळ खत तयार करण्याच्या प्रक्रियेच्या ह्या संबंध रीळाचा सारांश असा की कधी काळी असं म्हणतात इतिहास काळामध्ये ठग जमात होती एक जी वाटसरूंना लुटायची, त्यांचं द्रव्यहरण करायची आणि कॅप्टन स्लीमननी त्यांचा बंदोबस्त केला असं इतिहास सांगतो. तरी एक नवी जमात आता त्यांची डीएनएच्या स्वरूपाने उदयाला आली आहे आणि ती विविध प्रकारे असंतोषाचं गांडूळ खत तयार करून व्यवस्थेसाठी एक अत्यंत सुपीक असं खत तयार करते. ह्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे. गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये लोकशाहीचे बाष्पीभवन एका पुस्तकाचा उल्लेख मी केला होता. ते हे पुस्तक गांधीजींचं मुखपुत्र आहे, त्याला मुखपृष्ठ डोअर थ्रिफ्ट एडिशन एसेस ऑन सिव्हिल डिसओबिडियन्स या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये एक आईन्स्टाईन सरांचा एसे मला एक भाषण त्यांचं ते एका इतिहास परिषदेमध्ये त्यांनी केलं होतं निमंत्रणावरून. त्यात त्यांनी जागतिक शांतता नांदावी यासाठी जगातल्या 2% विवेकी लोकांनी एकत्र यावं आणि त्या संघटनातून आणि त्या दबावातून, वैचारिक दबावातून, विवेकाच्या दबावातून ते हे जे असंतोषाचं गांडूळ खत तयार करणारे आहेत, हा त्यांचा पोटा पाण्याचा व्यवसाय झाला. एक मोठी जमात आहे ती. त्याच्यामध्ये काही अंशी कीर्तनकार सुद्धा येतात आणि त्याच्यावर त्यांचं पोट चालतं आणि संबंध प्रसारमाध्यमांच्या मधून त्यांचा एवढा बोलबाला असतो की प्रसारमाध्यमे व्यवस्थेचीच आहेत. ती भांडवलदारांच्या हातामध्ये खेळतात आणि अशी पात्र त्यांना हवी असतात. नवी नवी पात्र निर्माण करणे, नवे संभवामी युगे युगे निर्माण करणे आणि तुमच्या ठग हे द्रव्याचं हरण करायचे, हे भवितव्याचंच हरण कसं करता येईल ह्याच्यासाठी संबंध नियोजन त्याचं चाललेलं असतं. तरी ह्याच्या संबंधी आपण एक वाद घालायचा नाही, आपल्याला संवाद करू शकतो का असा एक प्रयत्न माझा ह्या रीळाच्या माध्यमातून होता. आपण सगळ्यांना जय जगत, धन्यवाद आणि आपल्याकडून संवादाची अपेक्षा.